आदाब अर्ज़ है। MCN उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। नाजरीन, मैं हूँ सीमा नाज़नीन। खबरों के इस सिलसिले को आगे बढ़ाने से पहले आइए डालते हैं एक नज़र आज की अहम खबरों पर। कोरोना के नए वेरिएंट से फिलहाल नहीं है कोई धोखा, कहा घाटी अस्पताल के नए डीन डॉक्टर शिवाजी सुक्रे ने। जिला इंतजामिया की जानिब से चुनावी कामों पर लगाए गए म्यूनसिपल कॉरपोरेशन के 40 अफसरान मुलाजिमीन के न होने से मुख्तलिफ अहम शोबों के काम होंगे मुतासिर। कॉरपोरेशन ने 22 अफसरान मुलाजिमीन को इलेक्शन ड्यूटी से मुस्तस्ना करने का किया मुतालबा। मरकजी हुकूमत की तजवीज़ करदा संकल्प यात्रा के प्रोग्राम में आइंदा दिन मरकजी वजीर भूपेंद्र यादव करेंगे रहनुमाई। मरकजी वजीर डॉक्टर कराड़ व रियासती वजीर अतुल सावे भी प्रोग्राम में रहेंगे शरीक। और एलोरा के घृणेश्वर मंदिर ता खुल्दाबाद रोड पर हेवी व्हीकल्स के ट्रैफिक पर पाबंदी के बावजूद हेवी गाड़ियों की आमदोरफ्त है जारी। 2 ट्रकों की टक्कर में रास्ते के किनारे खड़ी 6 गाड़ियां हुई चकनाचूर। अवाम ने किया तवज्जो का मुतालबा। अब खबरें तफसील से। कोरोना के नए वेरिएंट से फिलहाल कोई धोखा नहीं है। इस तरह की वजाहत घाटी अस्पताल के नए डीन डॉक्टर शिवाजी सुक्रे ने की है। उन्होंने नए वेरिएंट से मुतालिक मज़ीद मालूमात भी दी है। नवीन वेरिएंटच्या बाबतीत जे JN1 आपण जे म्हणतो तर त्याचं केरळमध्ये आपल्याला तो रुग्ण आढळून आल्याचं आपल्याला माहिती आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये अजून त्याची काही लागण झाल्याच्या कुठल्याही केसेस आपल्याकडं दिसून आलेल्या नाहीत। तर त्यामुळं आपण या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदय, आमच्या वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री महोदय माननीय श्री हसन मुश्रीफ साहेब, आमचे वैद्यकीय शिक्षण सचिव, आमचे वैद्यकीय शिक्षण याचे आयुक्त संचालक साहेब, या सर्वांच्या सोबत बैठक झालेली, आढावा घेतलेला आहे। आणि या संस्थेमध्ये सुद्धा व्हेंटिलेटर असतील, ऑक्सिजन असेल, औषधी गोळ्या असतील, या सर्व बाबतीत RT-PCR टेस्ट करण्याच्या ज्या काही किट्स असतात त्याचा पूर्ण आढावा आम्ही घेत आहोत। माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्यासोबत सतत संपर्कात आहोत। तर त्यामुळं या ठिकाणी आपण कोविडच्या पहिली लाट, दुसरी लाट, तिसऱ्या लाटेचा समर्थपणे मुकाबला केलेला असल्यामुळं आता शुरुआत असल्यामुळे त्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही असं मला पूर्ण विश्वास आहे। शहर में स्मार्ट सिटी के तहत करोड़ों रुपए खर्च से नस्ब करवाए गए CCTV कैमरों की 5 साल मियाद के बाद की देखरेख व दुरुस्ती की गर्ज से सूरत शहर की तर्ज पर सेफ सिटी ट्रस्ट बनाने की तजवीज़ रियासती हुकूमत को भिजवाई गई। अयां रहे कि इब्तदाई 5 बरस इन कैमरों की देखरेख व दुरुस्ती का जिम्मा मुताल्लिका कॉन्ट्रैक्टर्स को दिया गया है। ताहम 5 साल के बाद करोड़ों रुपये के खर्च से नस्ब करदा इन कैमरों का निज़ाम बिगड़ जाने का खदशा हो सकता है। इसलिए हुकूमत को मज़कूरा तजवीज़ भिजवाए जाने का खुलासा म्यूनसिपल एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत ने किया है। वाज़े हो कि स्मार्ट सिटी के तहत शहर के मुख्तलिफ मकामात पर 700 कैमरे लगवाए गए हैं और इन्हें पुलिस कमिश्नरेट की हदूद के पुलिस थानों से जोड़ दिया गया है, जिसके सबब पुलिस को नज़्म इंसराम और जराइम पेशा व शरारती अनासिर पर नज़र रखना आसान हो गया है। इन कैमरों की तनसीब पर 28 करोड़ रुपये के खर्च का आई स्कोप मंसूबा रूबा अमल लाया गया है। ममनुआ और माहौलियात के लिए शदीद नुकसानदेह प्लास्टिक की खरीद और फरोख्त के खिलाफ म्यूनसिपल कॉरपोरेशन और महाराष्ट्र पॉल्यूशन कंट्रोल बोर्ड की मुश्तरका कार्रवाई में 75 किलो प्लास्टिक जब्त किया गया। अयां रहे कि शहर को माहौलियाती आलूदगी के इजाफे से बचाने के लिए प्लास्टिक के खिलाफ कार्रवाइयाँ की जा रही हैं। जोन 2 में इलाका अंगूरी बाग की प्लास्टिक फरोख्त की दुकानों की मज़कूरा मुश्तरका स्क्वाड ने जांच की तो उनमें से 9 दुकानों में ममनुआ प्लास्टिक पाया गया, जिसके सबब इन दुकानों पर जुर्माने की कार्रवाई की गई और इन दुकानों से मजमूई तौर पर 75 किलोग्राम प्लास्टिक भी जब्त करके जुमला 45,000 रुपये जुर्माने वसूले गए। कार्रवाई म्यूनसिपल एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत की हिदायत पर डिप्टी कमिश्नर और घन कचरा शोबे के चीफ सोमनाथ जाधव की रहनुमाई में माहौलियाती आलूदगी तदारुक के शोबे के अफसर कोसे लोखंडे, नागरी मित्र पथक के हेड प्रमोद जाधव और दीगर मुलाजिमीन ने अंजाम दी है। विकसित भारत की संकल्प यात्रा प्रोग्राम में मरकजी वजीर भूपेंद्र यादव शिरकत करेंगे। 24 दिसंबर को मुनक़िद हो रहे संकल्प यात्रा के इस प्रोग्राम के दीगर शुरका में मरकजी वज़ीर ममलिकत डॉक्टर भागवत कराड़, रियासती वज़ीर अतुल सावे भी शरीक रहेंगे, जबकि मज़कूरा वज़रा इस रोज़
कम से कम 5 मुस्तफीदीन के घरों पर जाकर उनसे राब्ता करेंगे। यात्रा के सुबह के सेशन में जय भवानी नगर और दोपहर में सातारा में इस यात्रा के ज़िमन में मुनक्किद प्रोग्राम में मज़कूरा तीनों वज़रा मौजूद रहेंगे। अवाम से भी से ज्यादा तादाद में इन तकारीब में शरीक रहने की अपील म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत ने की है। भाजपा के साथ रहने वाले लोगों और पार्टियों ही को साफ सुथरे किरदार वाला बतलाते हुए दूसरों के साथ रहने वालों को दागदार बतलाने की पॉलिसी के खिलाफ रुकने काउंसिल अंबादास दानवे ने शदीद तनकीदी तेवर दिखाए हैं। नवाब मलिकचा मुद्दा मी मांडला। अधिवेशनाची सुरुवातच नवाब मलिकनं झाली। हे नवाब मलिक महाविकास आघाडीत असताना ते देशद्रोही आहे, दाऊदबरोबर त्यांचे संबंध आहे, अशा पद्धतीनं वक्तव्य केलं। मग आता ते जामिनावर सुटल्यानंतर सत्ताधारी गटातच जाऊन बसले। मग त्यावेळेस त्यांचे दाऊदशी संबंध नव्हते का हा प्रश्न मीच स्वतः केला। 4 तासात देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना पत्र लिहिलं। अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस असे सोबत बसतात तरी पत्र लिहावं लागलं त्यांना। असं मी सांगू शकत नाही का बंडूच्या कानामध्ये, पण मला बंडूला पत्र लिहावं लागलं, बंडू तू असं केलं तसं केलं, याचाच अर्थ राजकारण समजून घ्या। मग तुम्ही नवाब मलिकविषयी लिहिलं, मग दुसऱ्या दिवशी मी प्रफुल्ल पटेलविषयी पत्र लिहिलं। आपल्याला आठवत असेल 2019ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती, त्याच्यात असं ते बोलले होते की कुछ लोग मिर्ची का व्यापार करते हैं और कुछ लोग मिर्ची से व्यापार करते हैं। लक्षात आलं? इक्बाल मिर्ची जो आहे दाऊदच्या गँगमधला त्याची प्रॉपर्टी आणि प्रफुल्ल पटेल या चर्चा नाही आहे, ती प्रॉपर्टी जप्त झालेली मुंबईमध्ये वरळी भागामध्ये आणि त्या प्रॉपर्टीमध्ये ईडीचं ऑफिस आहे आत्ता। याच्यावरती काय म्हणजे नवाब मलिकला तुम्ही एक लिहिता आणि प्रफुल्ल पटेलला वेगळं न्यायला होता, तो मुद्दा आम्ही मांडलेला आहे। नंतर गिरीश महाजन आणि भाजपचे काही आमदार ज्या पद्धतीनं दाऊद इब्राहिमचा जो भाऊ आहे त्याच्या नातेवाईकाच्या लग्नामध्ये तो मुद्दा मांडला। डाग आहे आमच्याकडे असल्यावर डाग आणि तुमच्याकडे असल्यावर ते तुमचं काय, तुम्हीच आता सांगता ते कोणतं वॉशिंग पावडर करता म्हणून। सरनाईकर डाग नाही, ईडी चिनकर तुम्ही नाही लावली। यशवंत जाधववर डाग नाही, ईडी चिनकर तुम्ही लावली। भावनाताई गवळीवर डाग नाही, ईडी चिनकर तुम्ही लावली। नारायण राणेवर डाग नाही, ईडी चिनकर तुम्ही लावली। छगन भुजबळवर डाग नव्हता, तुम्हीच त्यांना जेलमध्ये टाकलं होतं। सुनील तटकरेवर डाग नव्हता, तुम्हीच त्याचे पुरावे घेऊन गेले होते ट्रकभर। म्हणजे हे लोक तुमच्याकडे आल्यावर हे चांगले आणि इकडं असताना त्यांच्यावर डाग होता। म्हणजे तुमच्याकडून असे लोक उभे राहिले तर वा ते पावन आहेत आणि आमच्याकडे असल्यावर ते डागी आहेत। ही दुटप्पी पद्धती भारतीय जनता पार्टी, या सगळ्या गोष्टी आजची भारतीय जनता पार्टी संघाची राहिलीच नाही। किती लोक आहेत मंत्रिमंडळात, यांना संघ माहीत तरी आहे का? किती लोकांना माहिती आहे? विखे पाटलांना माहिती आहे का? विखे पाटलांनी संघाचं विश्राम संघ अध्यक्ष करून दाखवावं, विखे पाटलांनी प्रवीण दरेकरांनी करून दाखवावं, प्रसाद लाडांनी करून दाखवावं, आणखी किती नाव सांगू मी? आता काही झाले पर्सनल गँग जमा झाली भारतीय जनता पार्टीची, विचाराची गँग नहीं, व्यक्तिगत गँग जमा झालेली है। आइंदा पार्लिमानी इंतखाबात के लिए इंतजामिया की तैयारी शुरू हो चुकी है, ताहम चुनावी कामों के लिए म्यूनिसिपल कॉरपोरेशन के अहम बुनियादी अफसरान को नामजद किए जाने के सबब कॉरपोरेशन के काम मुतासिर होंगे। इसलिए 22 अफसरान को चुनावी कामों से रुखसत दी जाए, इस तरह का मुतालबा म्यूनिसिपल कॉरपोरेशन ने जिला इंतजामिया से किया है। आया है कि आइंदा बरस माह फरवरी में पार्लिमानी चुनाव मुतवक्को बतलाए जा रहे हैं। इसी के पेश नज़र चुनावी कामों के लिए मुलाजमीन अफसरान की तरबियत की जा रही है। जिला इंतजामिया ने म्यूनिसिपल कॉरपोरेशन के 40 अफसरान मुलाजमीन को चुनावी कामों के लिए मुकर्रर किया है। इन अफसरान मुलाजमीन में कॉरपोरेशन के पानी फराहमी, ड्रेनेज और बिजली शोबे और दीगर अहम खदमात के शोबों के अफसरान मुलाजमीन का भी शुमार है। और अगर ये तमाम अफसरान मुलाजमीन चुनाव के कामों पर चले जाएंगे तो शहर की अहम व ज़रूरी खदमात मुतासर हो जाएंगी, जिसके सबब अवाम में नाराज़गी व इश्तिआल भी पैदा हो सकता है। इसी के पेश नज़र म्यूनिसिपल इंतजामिया ने आबी फराहमी, वार्ड इंजीनियर, वार्ड ऑफिसर जैसे अफसरान समेत अपने 22 अफसरान को चुनावी कामों से मुस्तस्ना रखने का मुतालबाती मकतूब जिला इंतजामिया को भिजवाए जाने की इत्तला मिली है। मोहसिन अहमद उर्दू प्राइमरी स्कूल में कौमी यौम रियाजी मनाया गया। वाज़ेह हो कि भारत में हर साल 22 दिसंबर को कौमी सतह पर यौम रियाजी मनाया जाता है। शहर के मोहसिन अहमद उर्दू प्राइमरी स्कूल में ये दिन बड़े जोश व खरोश से मनाया गया और मारूफ रियाजीदां श्रीनिवासा रामानुजन को याद किया गया। इस प्रोग्राम में स्कूली तलबा तालिबात ने रियाजी के तस्वुरात व फार्मूले और उसकी अहमियत पर मुख्तलिफ तकारीर, ड्रामे
اور ماڈلز پیش کیے جنہیں پسند کیا گیا۔ پروگرام میں اسکول کی تعلیمی کمیٹی کے صدر الحاج محسن احمد، سیکرٹری شاہین فاطمہ، اسکول کے صدر مدرس خان محمد یاسر شریک تھے۔ پروگرام کی نظامت سکینہ آفرین نے کی اور عبدالقدوس، سید مظفر، سمیہ فردوس، شبانہ بیگم اور بشرا بیگم نے پروگرام کی کامیابی کے لیے انتھک محنت کی۔ اس تقریب میں طلباء اور سرپرستان طلباء بڑی تعداد میں موجود تھے۔ سامنے بورڈماس قانون جس کے بنا پر ریاضی کے مساوات حل کیے جاتے ہیں بتانا چاہتے ہیں، اس کے بارے میں ایمن آپ کو بتائیں۔ بی بریکٹ یعنی پاس، او اوپن یعنی کھولنا، ڈی ڈیوائڈ یعنی تقسیم کرنا، ایم ملٹی پلائی یعنی ضرب یعنی ضرب کرنا، ایڈیشن یعنی جمع کرنا۔ تعلقہ پیٹھن میں تحصیلدار سارنگ چوہان کی سرکردگی میں الیکٹرانک ووٹنگ مشین سے متعلق عوامی بیداری کی گئی۔ عیاں رہے کہ لوک سبھا کے آئندہ انتخابات کی تیاری کے پس منظر میں اور ایسے وقت میں جبکہ ملک بھر عوام و حزب اختلاف کی سیاسی پارٹیوں میں ای وی ایم کو لے کر مختلف قسم کی بے اطمینانیاں اور ناراضگی کا ماحول ہے، چناؤ کمیشن ان مشینوں سے متعلق عوامی بیداری اور کونسلنگ کا کام کر رہا ہے۔ مختلف سیاسی پارٹیوں کے لوگوں اور عوام کو اس معاملے میں سمجھانے منانے اور ای وی ایم سے واقف کروانے کے لیے پیٹھن میں پنچایت سمیتی دفتر کے سامنے یہ سرگرمی منعقد کی گئی۔ اس موقع پر سب ڈویژنل آفیسر سوہم وایاڑ، تحصیلدار سارنگ چوہان، چناوی شعبے کے نائب تحصیلدار وشنو گھوگے و امول پاکھرے کی رہنمائی میں منڈل آفیسر چیلکے، تلاٹھی باوسکر، دتا بھور، بی ایل او جے شری تانبے، اوشا گائیکواڑ، انل گھوڑکے کی موجودگی میں ای وی ایم مشین پر تجرباتی عمل پیش کرتے ہوئے ای وی ایم سے متعلق جانکاری دی گئی اور عوام و سیاسی افراد کی کونسلنگ کرتے ہوئے ان میں بیداری پیدا کرنے کی کوشش کی گئی۔ شیور و شیور بنگلہ کی تمام بیئر بار و دیسی دارو کی دکانیں ضلع کلکٹر کے حکم پر ریاستی ایکسائز شعبے کی جانب سے سیل کر دی گئی۔ عیاں رہے کہ شیور بنگلہ کی 2 منتقل شدہ دیسی دارو کی دکانیں یہاں مقامی ساکنان کے اعتراض و شکایات کے بعد سیل کیے جانے کے بعد اب اسی معاملے کو لے کر جاری سماعت میں ضلع کلکٹر نے فوری فیصلہ سنایا کہ شیور و شیور بنگلہ کی تمام ہی شراب کی دکانیں و بیئر بار بند کر دیے جائیں، جس کے بنا پر گزشتہ روز ریاستی محکمہ ایکسائز کی جانب سے کارروائی کرتے ہوئے شیور بنگلہ کے 2 بیئر بار، 1 بیئر شاپی اور 1 دیسی شراب کی دکان سیل کر دی گئیں اور اس طرح تمام ہی مذکورہ دکانیں بند ہو جانے سے عادی میخار پریشان ہو گئے ہیں۔ عیاں رہے کہ یہاں مقامی ساکنان کے شدید اشتعال اور غصے کے اظہار کے بعد اور نظم و قانون کی برقراری کا سبب بتلاتے ہوئے 20 اکتوبر کو ضلع کلکٹر آستک کمار پانڈے نے یہاں کے دیسی دارو کے دکاندار جگدیش رمیش دہاڑ کو حکم دیا تھا کہ آئندہ حکم تک وہ اپنی دکان بند ہی رکھیں۔ بعد ازاں منگل ابائی رام چندر جادھو کے نام سے جاری دوسری دیسی دارو دکان عوام کے اصرار و تکرار کے بعد سیل کر دی گئی تھی۔ بعد ازاں جاری سماعت میں ضلع کلکٹر نے اب حکم دیا ہے کہ ان گاؤں کے 3 کلومیٹر کے فاصلے میں واقع تمام شراب کی دکانیں، بیئر بار و بیئر شاپی ممبئی دارو بندی قانون 1949 کی دفعہ 142(1) کے تحت بند کر دی جائیں۔ چنانچہ ایکسائز کے اسکواڈ نے کارروائی کی اور مذکورہ تمام دکانیں سیل کر دی گئی ہیں۔ ایلورا کے گھرونیشور مندر تا خلدآباد روڈ پر 2 ٹرکوں کے آپسی ٹکراؤ میں زد میں آئی دوسری 6 گاڑیاں چکناچور ہو گئی۔ واضح ہو کہ یہ روڈ حالانکہ ہیوی ٹریفک کے لیے بند کیا ہوا ہے، لیکن اس کے باوجود بھی یہاں سے بے دریغ ہیوی ٹریفک جاری ہے اور اسی کے سبب یہ خطرناک حادثہ رونما ہوا ہے۔ گزشتہ روز صبح 5 بجے کے قریب اس روڈ پر 2 تیز رفتار ٹرک آمنے سامنے ٹکرا گئے اور صبح سویرے مندر کے درشن کے لیے آئے عقیدت مندوں کی راستے کے بازو کھڑی کی گئی گاڑیوں پر یہ ٹرک چڑھ گئے، جس میں 6 مختلف گاڑیاں چور چور ہو کر رہ گئیں، جبکہ ان گاڑیوں میں سے 2 گاڑیوں میں بیٹھے کچھ افراد کو جزوی چوٹیں بھی آئی ہیں، جنہیں دواخانہ لے جایا گیا۔ حادثے کے فوری بعد خلدآباد پولیس تھانہ کے انسپکٹر بھجنگ ہاتھ موڑے سمیت پی ایس آئی بہورے، ٹریفک شاخ کے اہلکار سنیل لوکھنڈے، روندر آہیر، محسن شیخ و دیگر نے موقع پر پہنچ کر راحت کاری کی اور یہاں رکا ٹریفک بحال کیا۔ کرسمس تہوار کے موقع پر امن و امان کی برقراری کے مقصد سے پولیس نے لوہارا شہر میں روٹ مارچ کیا۔ اس روٹ مارچ کا مقصد عوام کو یہ یقین دلوانا بتلایا گیا ہے کہ وہ اپنے تہوار امن و امان سے جوش و خروش کے ساتھ منائیں۔ عیار ہے کہ اس ماہ 25 دسمبر کو کرسمس اور 31 دسمبر آخر شب نئے سال کی آمد کے تہوار منائے جاتے ہیں۔ اس موقع پر قانون انصرام کے پیش نظر
उस्मानाबाद के पुलिस सुपरिटेंडेंट अतुल कुलकर्णी और एसडीपी रमेश बरकते की रहनुमाई में लोहारा पुलिस थाना के इंस्पेक्टर अजीत चिंतले की क़यादत में शहर में पुलिस का रूट मार्च निकाला गया। पुलिस इंतज़ामिया के कई अफसरान और तकरीबन पूरे अमले ने शहर के इलाका छत्रपति शिवाजी महाराज चौक, डॉक्टर अम्बेडकर चौक और आज़ाद चौक होते हुए ये पैदल रैली निकाली और शहरियान से अमन सुकून की गुजारिश भी की। पिशोर तालुका कन्नड़ में पुलिस ने 2 मुख्तलिफ कार्रवाइयों में मुलजिमीन को गिरफ्तार किया और 2 व्हीलर चोरी को बेनकाब किया है। पिशोर पुलिस थाना हुदूद में पलसी खुर्द पलसी बुजुर्ग के रास्ते पर एक कार MH14 DN 5152 में से 36,600 रुपये मालियत की शराब का गैर कानूनी जखीरा और 7 लाख रुपये मालियत की मजकूरा कार जब्त करके मुलजिम सोपान उत्तम जाधव के खिलाफ पुलिस ने कार्रवाई की है, जबकि दूसरी एक कार्रवाई में 2 व्हीलर चोरी का मामला उजागर करते हुए पिशोर पुलिस ने कड़ोबा नामदेव श्रीखंडे और प्रीतम साहेबराव श्रीखंडे को जो वाहेगांव तालुका फुलमरी के साकिन हैं गिरफ्तार किया है और कड़ुबा की तहवील से मसरूका मोटरसाइकिल भी बरामद कर ली गई है। मुलजिमीन को गिरफ्तार करके उनके खिलाफ मामले दर्ज कर लिए गए हैं। 22/12/2023 रोजी पळशीखुर्द शहरामध्ये एक 4चाकी वाहनामध्ये देशी दारूची अवैध तस्करी होत असल्यामुळे माहिती प्राप्त झाली होती। सदर ठिकाणी पोलीस पथक पाठवून संशयितरित्या फिरणाऱ्या एर्टिगा 4चाकी वाहनाची झडती घेऊन पाहणी केली असता सदर वाहनामध्ये जवळपास 8 देशी दारूचे बॉक्स मिळून आले। 33,600 रुपयांचा देशी दारूचा मुद्देमाल आणि एर्टिगा वाहन 7 लाख रुपये असा एकूण 7,33,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीसह पोलीस स्टेशनला घेऊन येऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। तसेच दिनांक 14/12/2023 रोजी पिशोर येथील शासकीय गोदामासमोरून एक मोटरसायकल चोरीस गेली होती। सदर ठिकाणी असलेले घटनास्थळावरील CCTV फुटेज आणि शहराबाहेर जाणारे आणि येणारे रस्त्यावरील CCTV फुटेज याची पाहणी करून सदर CCTV मध्ये दिसणाऱ्या संशयितांचा शोध घेण्याकामी 2 स्वतंत्र पथक नेमली होती। दोन्ही पथकांनी CCTV मध्ये दिसणारे इसम यांचा शोध घेऊन गुन्ह्यातील चोरी गेलेली मोटरसायकल आणि आरोपितांचा शोध घेऊन दोन्ही आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे। गुन्ह्यात चोरी गेलेली मोटरसायकल सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे। मी आपल्या माध्यमातून पोलीस स्टेशन पिशोर हद्दीतील सर्व नागरिकांना सूचित करतो की कोणताही अनुचित प्रकार असेल तर तात्काळ 112 क्रमांकावर किंवा पोलीस स्टेशनच्या लँडलाईन क्रमांकावर किंवा माझ्या मोबाईल क्रमांकावर आपण संपर्क साधावा, जेणेकरून आपल्या सेवेत आम्ही तत्पर हजर। खबरें खत्म करने से पहले एक बार फिर डालते हैं एक नजर आज की सुर्खियों पर। कोरोना के नए वेरिएंट से फिलहाल नहीं है कोई धोखा, कहा घाटी अस्पताल के नए डीन डॉक्टर शिवाजी सुकरे ने। जिला इंतजामिया की जानिब से चुनावी कामों पर लगाए गए म्यूनसिपल कारपोरेशन के 40 अफसरान मुलाजिमीन के न होने से मुख्तलिफ अहम शोबों के काम होंगे मुतासिर। कारपोरेशन ने 22 अफसरान मुलाजिमीन को इलेक्शन ड्यूटी से मुस्तस्ना करने का किया मुतालबा। मरकजी हुकूमत की तजवीज़ करदा संकल्प यात्रा के प्रोग्राम में आइंदा दिन मरकजी वजीर भूपेंद्र यादव करेंगे रहनुमाई। मरकजी वजीर डॉक्टर कराड़ व रियासती वजीर अतुल सावे भी प्रोग्राम में रहेंगे शरीक। और एलोरा के घृणेश्वर मंदिर ता खुलदाबाद रोड पर हेवी व्हीकल्स के ट्रैफिक पर पाबंदी के बावजूद हेवी गाड़ियों की आमदोरफ्त है जारी। 2 ट्रकों की टक्कर में रास्ते के किनारे खड़ी 6 गाड़ियां हुई चकनाचूर। अवाम ने किया तवज्जो का मुतालबा। इसी के साथ MCN उर्दू खबरनामा यही खत्म होता है। कल फिर हाजिर होंगे कुछ नई खबरों के साथ। तब तक के लिए मैं सीमा नाज़नीन आपसे इजाज़त चाहती हूँ। खुदा हाफिज।